ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र माथेरानला रविराजांनी धमाकेदार एंट्री करत प्रियाला रंगेहात पकडलेला आहे आणि प्रियाच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश एक गोष्ट नाही, एकाच वेळेला 3 गोष्टीचा पर्दाफाश होणार आहे आणि धूमधडाक्यात प्रियाचं लग्न आता मात्र विपुलसोबत करण्यासाठी रविराजांनी ताबडतोब घाट घातलेला आहे. अर्जुन सायली माथेरानला असतानाच इकडे प्रियाच्या साखरपुड्याची धामधूम रविराजांनी उडवून दिलेली आहे. कारण आता प्रिया हाताबाहेर गेली आहे किंवा तिचा अर्जुनमधला इंटरेस्ट जास्तच वाढला आहे. ह्या गोष्टींसाठी रविराजांनी खूप मोठी ॲक्शन घेत प्रियाला आता सगळ्यांच्या समोर साखरपुड्याला तयार केलेलं असतं. एक प्रकारे प्रियाचं माथेरानला येणं हे तिच्यासाठी खूप उलटं पडतं, कारण जो साखरपुडा टाळण्याचा आणि जे लग्न टाळण्याचा प्रिया प्रयत्न करत असते तो साखरपुडा तर होतोच आणि लग्नसुद्धा 2 दिवसावरती येऊन ठेपलेलं असतं. अर्जुन सायलीचा माथेरानला प्लॅन फ्लॉप करण्यासाठी जाणं प्रियाला खूप महागात पडणार असतं आणि दुसरं म्हणजे रविराजांच्या नजरेतून प्रिया उतरलेली असते. विश्वनाथ काका खूप चिडल्यामुळे आता मात्र इकडे ते स्टाफला सुद्धा इन्स्ट्रक्शन देतात आणि त्यामध्ये जॉन, सनी आणि ती होस्ट या तिघांना विशेष करून चांगलंच ओरडतात. मग प्रियाचे धाबे दणाणतात. या सगळ्यामध्ये जर का आपण अडकलो गेलो आणि आपण या सगळ्या फुटेजमध्ये दिसलो तर आपलं काही खरं नाही, म्हणून आता प्रिया तिकडून काढता पाय घेते. पण विश्वनाथ काका आपल्या स्टाफला चांगलंच थापतात. हा तुमचा प्रकार पुन्हा खपवून घेतला जाणार नाही. या प्रकारामध्ये जर का आपल्या येणाऱ्या कुणाचंही नुकसान होत असेल, येणाऱ्या प्रत्येक आपल्याला जो ग्राहक आहे तो देवाप्रमाणे आहे, त्याला जर अशी ट्रीटमेंट मिळणार असेल तर मात्र माझ्यासारखा वाईट कोणीच नाही, असं म्हणत विश्वनाथ काकांनी आता मात्र चांगलंच फैलावरती घेतलेलं असतं. या सगळ्यामुळे प्रिया आता लपून छपून आपल्या रूममध्ये येते. अर्जुन विश्वनाथ काकांना शांत करतो आणि काका तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं त्यांना सांगतो. मग विश्वनाथ काका थोडेफार शांत होतात. इकडे अर्जुन आता सगळ्यांच्या समोर अनाऊन्स करतो की पार्टीचा आता मूड स्पॉइल न करता आपण छानपैकी पार्टी सगळ्यांनी एन्जॉय करूया. प्रिया तिथनं काढता पाय घेते, तोंड लपवत, आपला तोंड केसामध्ये लपवत, जेणेकरून CCTV फुटेजमध्ये आपण यायला नको म्हणून तिकडून काढता पाय घातले. पण प्रियाला हे माहीत नसतं, या आधीच्या सगळ्या मोमेंटमध्ये प्रिया कॅप्चर झालेली असते. आत्ता लपून काहीच उपयोग नसतो. प्रिया रूमवर येते. रूमवरती आल्यावरती चिडलेली प्रिया विचार करते, दरवेळेला माझा प्लॅन फ्लॉप होतो. ही सायली कुठच्या मातीची बनली आहे आणि हा अर्जुन दरवेळेला तिला प्रोटेक्ट करण्यासाठी एवढं का धडपडतो, एवढं काय चाललंय सगळं. आणि आता तर सगळ्यांसमोर किस सुद्धा झालेला आहे. म्हणजे काय, आता हे घरी गेल्यावरती गुड न्यूज देणार की काय, छोटा अर्जुन किंवा छोटा सायली येणार की काय, असा विचार करत प्रिया आता खूप चिडलेली असताना तिला मात्र आता काय करावं सुचत नसतं. डोक्यावरचं वीक ती अचानक काढून टाकते. डोक्यावरचं वीक काढून टाकते आणि त्याच वेळेला नेमका आता सुमनचा आणि रविराजांचा तिला कॉल येतो. रविराजांचा कॉल आल्यावरती प्रिया तो कॉल घेते. कॉल घेतल्यावरती सुमन सांगते, अगं तन्वी, तिकडे तू राजस्थानला खूप एन्जॉय करते आहेस ना, मग आम्हाला सुद्धा व्हिडिओ कॉलवरती सगळं दाखव ना राजस्थान. मग व्हिडिओ कॉलवरती दाखव म्हटल्यावरती प्रियाचे धाबे दणाणतात. रविराज म्हणतात, मग काय करू का व्हिडिओ कॉल. प्रिया आता गडबडते आणि प्रिया सांगते, नाही बाबा, आत्ता मी रूमवरती आहे, व्हिडिओ कॉल तुम्ही करू नका. पण प्रियाचं हे वागणं रविराजांना थोडंफार खटकतं. म्हणजे ज्या वेळेला आपण तन्वीला व्हिडिओ कॉल करायचं बोलतो किंवा तिला इथून निघताना पण सांगितलं होतं की आम्ही तुला व्हिडिओ कॉल करू, तर मात्र ती व्हिडिओ कॉल करायला नकार देते आणि आम्हाला फोन पण करत नाही. तिच्या कोणत्या मैत्रिणीचा नंबर नाही. इन्स्टिट्यूटमध्ये तरी काहीतरी जाऊन चौकशी करावी असं रविराजांना वाटतं की नक्की किती मुलं गेलेत, काय गेलेत, डेस्टिनेशन काय आहे, या संदर्भात सगळी चौकशी. मग मात्र रविराज आता या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी निघतात. त्याच वेळेला रविराजांना सत्याचा उलगडा होणार असतो. रविराज आता प्रियाने ज्या इन्स्टिट्यूटचा पत्ता दिलेला असतो किंवा तिथे ॲडमिशन घेतलंय असं सांगितलेलं असतं, त्या ठिकाणी रविराज येतात. तिथे मात्र रविराजांना खूप मोठा सत्याचा उलगडा होतो. एकतर फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी कोणीही तन्वी किल्लेदार अशा नावाच्या मुलीने ॲडमिशनच घेतलेलं नाही. हा पहिला धक्का. दुसरा धक्का म्हणजे राजस्थानला कोणतीही टूर गेली नाही आणि आमच्याकडे अशा नावाची मुलगीच नाही आहे, टूर नाही आहे. मग तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या मुलीचं ॲडमिशन केलं. रविराजांना ती रिसेप्शनिस्ट खूप मोठा धक्का देते. त्यांना आता धक्क्यावरती धक्के बसतात.
काय करावं कळत नसतं. रविराज विचार करतात, इतकं मोठं खोटं बोलून आपल्यापासून तन्वी कुठे गेली असेल? तिला आपल्यापासून काय सत्य लपवायचं असेल आणि कोणतं सत्य आपल्यापासून दडवायचं म्हणून इतकं मोठं खोटं बोलली? माझी मुलगी इतकं खोटं बोलू शकते? असं म्हणत रविराज हादरतात. माझी आणि प्रतिमाची मुलगी तन्वी असं खोटं वागण्यासाठी कशी धजावली? मी आत्तापर्यंत तिच्यावरती इतके चांगले संस्कार केले आणि लहानपणी ती अशी नव्हती. रविराजांना एक क्षणासाठी खूप मोठा धक्का बसतो. तिथूनच पुन्हा रविराज आता मात्र प्रियाला कॉल करतात. प्रियाला कॉल केल्यावरती, कशी आहेस बाळा तू? मला तुझी खूप आठवण येते, व्हिडिओ कॉल करू का? आणि मी तुला व्हिडिओ कॉल करतोय, तू व्हिडिओ कॉल उचल. आता प्रिया हादरते. कॉल उचलला नाही तरी प्रॉब्लेम, कॉल उचलला तरी प्रॉब्लेम. ती एका आडोशाला येऊन उभी राहते आणि आता रविराज म्हणतात, बाळा कुठे आहेस तू? प्रिया सांगते, बाबा मी एका डेस्टिनेशनला आले, पण इथे आमची पिकनिक चालू आहे, जरा ते आम्हाला शिकवतायत, त्यामुळे मी आत्ता सध्या बोलू शकत नाही. रविराज म्हणतात, ठीक आहे, पण तू सध्या कुठे आहेस ते डेस्टिनेशन तरी सांग, तुझं लाईव्ह लोकेशन तरी पाठव. आता प्रिया गडबडीमध्ये खूप मोठी चुकी करून बसते आणि प्रिया त्यांना आपलं लोकेशन पाठवायचं असं सांगते की मी तुम्हाला लोकेशन पाठवते, आणि मग मात्र प्रिया लोकेशन पाठवतच नाही. रविराजांचा संशय आता पक्का होतो की ही आपल्याला फसवूनच गेले, पण ही गेले कुठे कसं कळणार? मग मात्र रविराज प्रियाच्या रूममध्ये येतात. रूममध्ये येऊन काही धागेदोरे सापडतायत का, रूममध्ये कुठल्या गोष्टीबद्दल काही कळतंय का हे पाहण्यासाठी रविराज आता रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावरती त्यांना आता एका डायरीवरती माथेरानचा पत्ता सापडतो. माथेरानच्या रूममधला पत्ता सापडतो. तो पत्ता असतो सायली अर्जुनच्या हॉटेलचा, जो अस्मिताकडून तिने घेऊन लिहून ठेवलेला असतो. आणि तो पत्ता सापडल्यावरती रविराज विचार करतात, काहीतरी गडबड आहे. तोपर्यंत रविराजांना समजलेलं असतं की अर्जुन सायली सुद्धा त्याच हॉटेलला माथेरानला गेलेले आहेत. आणि मग मात्र रविराजांचा संशय पक्का ठरतो की ही त्यांचा पाठलाग करत तिकडे गेले. पण हे सत्य ठीक, म्हणजे त्यांना अर्जुनचा पाठलाग करण्यासाठी अर्जुनवरती प्रेम करते म्हणून गेली, पण इन्स्टिट्यूटला ॲडमिशनच घेतलं नाही, हे सत्य पचवणं खूप कठीण जातं. दोन्ही सत्य आता धडधडीत समोर आलेले असतात. रविराज तडक माथेरानला निघतात. माथेरानला रविराजांना प्रियाला रंगेहात पकडायचं असतं, म्हणून आता ते प्रियाचा पाठलाग करतात. त्याच हॉटेलला उतरतात आणि वेश बदललेल्या प्रियाचा खरा चेहरा रविराजांच्या समोर येतो. अर्जुन सुद्धा त्याच हॉटेलमध्ये असतो. रविराजांना बघून अर्जुन सुद्धा हादरतो. एकाच वेळेला रविराज, प्रिया, अर्जुन, सायली या सगळे एकमेकांच्या समोर येतात. रविराज प्रियाच्या समोर उभे राहिल्यावरती प्रियाकडे सत्य मान्य करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. बाबा तुम्ही असं म्हणत ती हादरते. रविराज म्हणतात, मला तुझ्याशी एकटीशी बोलायचं आहे. आता अर्जुन समोर प्रियाचं सत्य येतं, सायली समोर सत्य येतं आणि हॉटेलमध्ये कुणी चिठ्ठ्या बदलल्या असतील हे सुद्धा समजतं. मग रविराज प्रियाला खूप आता चिडून जाब विचारायला लागतात. रविराजांच्या समोर प्रियाची दोन सत्य समोर आलेली असतात. खोटारडी प्रियाचा पर्दाफाश झालेला असतो. माथेरानला धमाकेदार एंट्री करत प्रियाला रंगेहात पकडत फरफटत घरी नेत प्रियाची आता एंगेजमेंट आणि लग्न धूमधडाक्यात रविराज लावून देणार असतात.